अखेर राज्यात नाफेड आणि एनसेफकडून कांद्याची खरेदी सुरू, तर कांदा खरेदीसाठी ₹12.35 बाजारभाव. राज्यात 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली जाणार. राज्यात कांद्याचे दर कोसळत असताना सरकारकडून कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांना आमंत्रित केलं जाते आणि यामध्ये सरकारचा काही प्लॅन तर नाही ना, अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. कांद्याचा जो काही उत्पादन खर्च आहे तो 18 ते 20 रुपयांच्या घरामध्ये आहे. मग कांदा पिकवून 12 रुपयांनी विकायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. शिवाय ही जी काही खरेदी आहे ती अतिशय अपारदर्शक पद्धतीने केली जाते, कारण या खरेदीमध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे हे त्या ठिकाणी होत असतात. हे सगळं होऊन देखील जो काही कांदा असतो तो काही काही वेळेस जशाचा तसा त्या ठिकाणी सडून जातो आणि परिणामी सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान देखील होतं आणि याचा जो काय भार आहे, याचा जो काय बोजा आहे तो सर्वसामान्य जनतेवरती त्या ठिकाणी येत असतो. काही हुशार व्यापाऱ्यांनी जो काय कांदा आहे तो 700 ते 800 रुपयांनी अगोदरच खरेदी करून स्टॉक करून ठेवला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारामधील परिस्थितीसुद्धा कांद्याच्या बाजारभाव वाढीसाठी सध्या पूरक नाही आणि अशातच जो काय कांदा आहे तो आता हमीभावानंतर नेमकं याची दराची दिशा नेमकी काय असणार. कांदा खरंच या दरम्यान 3,000 रुपयांचा बाजारभाव हा गाठू शकतो का, किंवा सरकार 3,000 रुपये इतका बाजारभाव कांद्याला देऊ शकतो का, या संदर्भातच अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल, कांद्याचं उत्पादन असेल, एकूणच निर्यात असेल आणि निर्यातीमुळे राज्यामध्ये आणि परिणामी देशामध्ये येणारं परकीय चलन असेल, या सर्व गोष्टी कांद्याच्या बाजारभावाला चालना देत असतात. सध्या जर का आपण राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर जर पाहिले तर मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, याशिवाय सोलापूर असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 800 ते 1200 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय. तर पिंपळगाव, बसवंत सारख्या बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 2151 रुपयांचा टॉप दर त्या ठिकाणी मिळतोय. एकंदरीतच कांद्याची जी काही खरेदी आहे ती आता नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून यावर्षी महाराष्ट्रातून तब्बल 2 लाख मेट्रिक टन एवढा कांदा हा खरेदी होणार आहे. आणि हा जो काही कांदा खरेदी होत असताना सरकारचा याच्या पाठीमागं काही प्लॅन तर नाही ना, कारण कांदा खरेदीसाठी जो काय बाजारभाव आहे तो 12 रुपये 35 आहे आणि कांद्याचं जे काय एकूण उत्पादन खर्च येतो तो 18 ते 20 रुपयांच्या मध्ये येतो. मग शेतकऱ्यानं 12 रुपयांनी कांदा का विकायचा. शेतकरी मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण जर का पाहिलं तर सरकार हा जो काय कांदा आहे तो बफर स्टॉकसाठी साठवणुकीसाठी त्या ठिकाणी खरेदी करतं. आता याच्या पाठीमागचा हेतू काय असतो, जेव्हा उद्या तुमच्या कांद्याचे बाजारभाव वाढतील आणि ते आटोक्यात राहणार नाही, त्यावेळेस हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणला जाईल आणि कांद्याचे बाजारभाव नियंत्रित केले जातील. आता सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर उद्या तुमच्या कांद्याला जेव्हा चांगला भाव मिळण्याची वेळ येईल तेव्हा हा जो काय खरेदी केलेला सरकारी कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणला जाईल आणि तुमच्या कांद्याला मिळणारे जे काही चांगले बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी पाडण्याचं काम सरकारच्या वतीनंच त्या ठिकाणी केलं जाईल, कारण हे एक सुनियोजित त्या ठिकाणी षडयंत्र आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जे काही कांद्याची जी खरेदी करते सरकार ते अतिशय तोकड्या दराने त्या ठिकाणी खरेदी करते. 12 रुपये 35 म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला इतका जर भाव जर मिळत असेल तर त्या ठिकाणी मिडियम क्वालिटीचा कांदा आहे किंवा जो काही गोल्टी कांदा आहे त्याला किती रुपये भाव हा सरकार देईल, हा एक त्या ठिकाणी वेगळाच चर्चेचा विषय त्या ठिकाणी आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जो काय उत्पादन खर्च आहे तोही त्या ठिकाणी जवळपास 18 ते 20 रुपयाच्या मध्ये जातोय. म्हणजे सरकारला एकंदरीतच प्रति क्विंटल 3,000 रुपये तरी जो काय दर आहे तो मिळाला पाहिजे, तर कुठे शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2-4 रुपये त्या ठिकाणी नफ्याशी उरतील. अन्यथा हा व्यवहार म्हणजे खर्च जास्त आणि नफा शून्य हा त्या ठिकाणी असा आहे. एकंदरीतच दुसरं आपण जर का पाहिलं तर हा कांदा खरेदी करून सुद्धा नाफेड आणि जे काही एनसेफची गोदामं आहेत त्या गोदामामध्ये त्या ठिकाणी सडतच पडत असतो. हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे, कारण एनसीसीएफच्या आणि नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये कोट्यावधी रुपयांचे घोटाळे हे त्या ठिकाणी होत असतात आणि सरकारनं यावेळेस त्या ठिकाणी या घोटाळ्यांची चौकशी जर ती त्या ठिकाणी केली होती आणि याची जबाबदारी जी काय आहे ती आता त्या ठिकाणी CWC म्हणजे केंद्रीय वखार महामंडळाकडे त्या ठिकाणी दिली गेली आहे आणि त्यांच्याकडे जे काय पुरेसं व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी नाही. मग हा जो काय नेमका कांदा आहे तो नेमका आता जाणार तरी कुठं.
एकंदरीत जे काय हुशार व्यापारी आहे किंवा जे दरवर्षीच जे काय कांदा खरेदी करतात आणि नाफेड आणि एनसीएफला देतात, या हुशार व्यापाऱ्यांनी अगोदर 700 ते 800 रुपये दराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करा आणि आपल्या गोदामात भरून ठेवला आहे. आता तेच व्यापारी काय करणार की शेतकऱ्यांचे सातबारे वापरायचे, गरजू शेतकऱ्यांना त्या ठिकाणी साखळीमध्ये ओढायचं आणि आपला जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी 700 रुपयांचा 1200 1250 रुपयाला त्या ठिकाणी विकायचा आणि स्वतःचा त्या ठिकाणी नफा करून घ्यायचा. आणि यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळतं काय की शेतकऱ्याची एक अंग मिळत असते आणि शेतकऱ्याचं शेवटी त्या ठिकाणी डोळ्यातलं पाणी पुसायला देखील कोणी नसतं. आंतरराष्ट्रीय बाजारामधली परिस्थितीसुद्धा काही वेगळी आहे आणि सांगण्यासारखी त्या ठिकाणी नाही, कारण की डॉलरचा दर आहे तो तब्बल 96 रुपये त्या ठिकाणी पार झाला आहे. दुसरीकडे स्ट्रेट ऑफ हार्मोसमध्ये देखील त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी भूराजकीय तणाव निर्माण झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय जो काही व्यापार आहे तो आता सर्व त्या ठिकाणी विस्कळीत झाला आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या देशामधून कांदा आयात करणं आता सोपं त्या ठिकाणी राहिलेलं नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी भविष्यामध्ये कांद्याचे दर चढू नये म्हणूनच ही जी काय उपाययोजना आहे ती त्या ठिकाणी सध्या केली जाते. दुसरीकडे कांदा आयात करायचा असेल तर डॉलर मोजावे लागतील आणि आज आपल्या देशामध्ये डॉलर जपून वापरावे लागत आहे. कांदा आयातीसाठी मोठ्या प्रमाणावरती डॉलर खर्च जर केला तर त्या ठिकाणी महागाई त्या ठिकाणी अजून वाढू शकते. याचाच अर्थ काय की जे बाजारात कांद्याला तुटवडा निर्माण होणार आहे हे स्पष्ट आहे, कारण जागतिक परिस्थिती जर का पाहिली तर कांद्याची नॅचरली खूप चांगले दर मिळायचे त्या ठिकाणी शक्यता आहे, परंतु सरकारला ही तेजी त्या ठिकाणी रोखायची आहे आणि त्यासाठीच हा 2 लाख मेट्रिक टनांचा बफर स्टॉक त्या ठिकाणी तयार केला जातो आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता जी वेळ आली आहे ती वेळ त्या ठिकाणी शेतकऱ्यावरती अतिशय बिकट त्या ठिकाणी आली आहे. त्यामुळे आज जो काय बाजारभाव पाहिजे होता कांद्याला तो जवळपास 30 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी पाहिजे होता, परंतु आज शेतकऱ्याला 7 ते 8 रुपयाने त्या ठिकाणी कांदा विकावा लागत आहे आणि ही वेळ केवळ सरकारमुळेच त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी समजतं आहे. दुसरीकडे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये चांगल्या दराची वाट पहा आणि मार्केटमध्ये विका, कारण की मार्केटमध्ये लवकरच त्या ठिकाणी कांद्याला चांगले दर हे त्या ठिकाणी मिळतील असा अंदाज बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर साठवणुकीची व्यवस्था असेल तर चाळीमध्ये कांदा साठवून ठेवा, बाजारपेठेचा अंदाज घ्या, बाजारभावांचा अंदाज घ्या, टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कांद्याचा व्यवस्थित नफा हा मिळून जाईल.